सध्याच्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत तणाव निर्माण झाला आहे। हा तणाव निवळून एकोपा घट्ट व्हावा यासाठी संत एकनाथ महाराजांच्या विचारांना उजाळा मिळणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी केले। तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे संत एकनाथ महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉक्टर मोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। ज्ञानबा तुकाराम या वार्षिक विशेषांकाच्या वतीनं एकनाथ महाराजांवरील हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला। संत एकनाथ महाराज यांचे वंशज पुष्कर महाराज गोसावी, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, भारुडकार चांदाताई तिवाडी, संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, ज्ञानबा तुकारामच्या संपादक डॉक्टर दीपा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ औसक तसेच भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचे सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर मोरे म्हणाले, संत एकनाथ महाराज यांच्याकडे महाराष्ट्राचे गेली अनेक वर्ष दुर्लक्ष झाले आहे। तो बॅकलॉग ज्ञानबा तुकाराम विशेषांकाने भरून काढला आहे। नाथांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळण्यास त्यामुळे सुरुवात झाली आहे। टिळक म्हणाले, कोणत्याही विचारधारा बहुजन समाजाने स्वीकारल्याशिवाय ती यशस्वी होत नाही। संत एकनाथ यांनी हेच ओळखून भारूड या बहुजनांमध्ये रूढ असलेला कलाप्रकार रूढ केला, त्यातील तळागाळातील लोकांचे प्रबोधन केले। संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानगंगा समाजाच्या तळागाळापर्यंत तर एकनाथ यांनी ती शूद्र अतिशूद्रापर्यंत पोहोचवली। तिवाडी म्हणाल्या, संत एकनाथ यांचा भारूड हा प्रकार मने जोडणारा, समाज जोडणारा आहे। आधुनिक काळातही त्याला बळ मिळणे आवश्यक आहे। तिवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभंग रचना सादर केल्या। भामचंद्र डोंगर सप्ताह समितीतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांनी केले की अतिशय उत्तम असा तो अंक झालेला आहे। म्हणजे त्याची मांडणी, त्याची छपाई वगैरे, त्याची चित्र आणि त्याला परत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, हे तर महत्त्वाचं आहेच। परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो की त्याच्यामधला आशय काय आहे, कंटेंट काय आहे, आणि तो सध्याच्या आपल्या समाजाला अत्यंत गरजेचा आहे। आपण गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जे एक वातावरण, जातीय वातावरण, म्हणजे काही मी वेगळं शब्द वापरायची गरज नाही, आपण सर्व जाणता, निर्माण झालेलं आहे, त्याच्यावरती उतारा कसा निघेल असं मला लोक विचारायचे। एक अभ्यासक या नात्याने, महाराष्ट्राचा अभ्यासक या नात्याने मला वाटतं मंदारजींनी पण विचारलं होतं त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये। तेव्हा मी असं म्हणालो होतं की या सगळ्या अंधारामध्ये वारकरी संप्रदायाचा एक प्रकाश आपल्याकडे आहे, की या गोष्टींच्यावरती ज्यांनी मात केली, सगळ्या भेदाभेदांच्यावरती, आणि पलीकडे गेले असे संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले। तेव्हा त्यांचा हात धरून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला काही एक आशा आहे महाराष्ट्राला। तर त्यांच्यामध्ये एकनाथ महाराजांचं आपल्याला नाव अग्रगण्यत्वाने घ्यावं लागतं। हा जो नाथांचा संपूर्ण जीवनाचा गाभा राहिलेला आहे, त्याचं प्रतिबिंब तुकोबारायांच्या वासुदेवामध्ये पडलेलं आहे की ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तीही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरू नका, मी जागवायला आलोय, जगी जाणविली मात, उभारिला हात जगी जाणविली मात, हे तुकोबाराय म्हणतात। हा संपूर्ण नाथांचा वारसा आहे। त्यामुळे ज्या तुकोबारायांचं नाथांचं अत्यंत विलक्षण असा अंतरंग नातं आहे, त्या तुकोबारायांच्या साक्षात्कार भूमीमध्ये नाथांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाला वाहिलेला हा अंक या ठिकाणी आज लोकार्पण होतोय। याचा अत्यंत आनंद आहे, मला कर भरून आला आहे, मी अधिक बोलत